प्रधानमंत्री किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर रक्कम जमा. होय, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोठी अपडेट दिलेली आहे. त्यांनी म्हटलं की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान निधीतून अनेक शेतकऱ्यांची नावं ही गायब आहेत. मी तामिळनाडू सरकारला आधार सीडिंग आणि ई-केवायसी सारख्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि यादी दिल्लीला पाठवण्याची विनंती करतो. पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान निधीमध्ये जोडले जाईल. यासाठी मी उद्याच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन आणि पूर्ण औपचारिकता पूर्ण करून यादी पाठवली जाईल याची खात्री करेन, जेणेकरून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा करता येईल. ही तामिळनाडूपुरतं मर्यादित नसून सर्व राज्यांसाठी लागू आहे. त्याच्यामुळं आधार सीडिंग आणि ई-केवायसी करणं हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आधार सीडिंग आणि ई-केवायसी कसं करायचं ते पाहूया. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा. त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर फार्मर कॉर्नरचं एक ऑप्शन आहे आणि खालच्या साईडला नवीन एक ऑप्शन आहे ई-केवायसी. तर ई-केवायसी तुम्ही या ठिकाणी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन करू शकता. त्याच्यानंतर आता 2 नंबरचं जे महत्त्वाचं ऑप्शन आहे ते आधार सीडिंग. आता आधार सीडिंग तुम्ही बसल्या बसल्या करू शकता. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही अधिकृत वेबसाईटवरती याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर हा जो पेज आहे हा असा ओपन झालेला तुमच्यासमोर दिसेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, कस्टमरवरती क्लिक करायचं आहे. कस्टमरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भारत आधार सीडिंग या ऑप्शनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. याच्यामार्फत तुम्ही आधार सीडिंग करून घेऊ शकता. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज या ठिकाणी दिसेल. तर आधार सीडिंग एक ऑप्शन आहे, डी सीडिंग म्हणून एक आहे. तर तुम्हाला आधार सीडिंग याच्यावरती इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा पेज असा ओपन झालेला दिसेल, म्हणजे नवीन फॉर्म ओपन झालेला दिसेल. इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग म्हणून टाकायचं आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला सिलेक्ट युअर बँक आहे आणि फ्रेश सीडिंग वगैरे आहे. तर याच्यावरती फ्रेश सीडिंग म्हणून तुम्हाला इथं टिक करायचं आहे. ते टिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट बँकचं एक ऑप्शन आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुमची कुठली बँक आहे, तुमचं कुठल्या बँकेमध्ये खातं आहे ती बँक तुम्हाला याच्यामध्ये निवडायची आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा सगळ्या याच्यामध्ये बँका दिलेल्या आहेत. जी तुमची बँक आहे ती तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे हुडकून, आणि निवडल्यानंतर तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे. तर मी या ठिकाणी पाहतो महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र. तर याच्यावरती पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला इथं करायचं आहे. बाय सबमिटेड यावरती राईट क्लिक करायचं आहे, कॅप्चा कोड टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती आधारच्या ह्याच्यावरती OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर हे सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट होईल. आधार सीडिंग आता झालं आहे का नाही पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधारच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे. त्या ठिकाणी माय आधारवरती चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस तुम्हाला पाहायचं आहे. म्हणजे तुम्ही आता हे बँकेला लिंक केलेलं आहे ते झालं आहे का नाही तुम्हाला पाहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 12 डिजिट आधार क्रमांक किंवा 16 डिजिट वर्टिकल ID असेल तर तो ID टाकून कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी OTPच्या मार्फतसुद्धा तुम्ही या ठिकाणी स्टेटस पाहू शकता. तर जे तुमच्याकडे दोन्ही आधार असेल किंवा 16 डिजिट वर्टिकल ID असेल तो टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे OTP टाकून. हा टाकल्यानंतर OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, तो म्हणजे असा. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता आधार लिंकिंग म्हणजे व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन युअर बँक आधार मॅपिंग हॅज बीन डन या ठिकाणी दाखवलं आहे. म्हणजे आधार नंबर तुमचा बँक लिंकिंग स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. ॲक्टिव्ह पाहिजे. जर या ठिकाणी इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला मागच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे लिंक करून घ्यायचं आहे. बँक लिंकिंग डेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. त्याच्यानंतर बँकेचं नाव, कुठल्या बँकेला आपला आधार क्रमांक लिंक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल.
म्हणजे PM किसान योजनेचा जो येणारा हप्ता आहे DBTच्या मार्फत थेट तुमच्या खात्यावरती या ठिकाणी वन टाईम जमा होणार आहे। जेव्हा जेव्हा PM किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल तेव्हा तेव्हा तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। धन्यवाद।